हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू पी आर कोझी कॉर्नर वन्स अगेन. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत माचाळ हिल स्टेशन, जे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामध्ये येतं. सो स्टे ट्यून विथ अस. तर मंडळी, माचाळ हे एक सिरीन आणि एमर्जिंग हिल स्टेशन आहे, जे महाराष्ट्रामधील रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यामध्ये स्थित आहे. हे अराउंड 3000 फीट हाईटवरती आहे, जे सह्याद्री माउंटनमध्ये येतं आणि ह्याला मिनी महाबळेश्वर असं सुद्धा म्हटलं जातं. तर आत्ता आपण तिकडे निघालो आहे आणि वाटेतनं असं जाताना हा पूर्ण ही जी जर्नी आहे ती पूर्ण म्हणजे नेचरने भरलेली जर्नी आहे. पूर्ण ग्रीनरी तुम्हाला रोड साईडने दिसते इथनं जाताना. हे हिल स्टेशन रत्नागिरीपासून साधारण 59 किलोमीटरवरती आहे आणि लांजा तालुक्यापासून 32 किलोमीटरवरती माचाळ हे गाव आहे. आणि हे मिनी महाबळेश्वर ऑफ कोकण असं ह्याला यासाठीच म्हणतात, कारण इथलं कूल क्लायमेट आणि ग्रीन लँडस्केप्स आणि मिस्टी व्हॅलीज ह्याच्यासाठी हे खूप फेमस आहे. फेमस टुरिस्ट स्पॉट आहे हा. इथे ऑन दी वे जाताना खूप छोटी छोटी विलेजेस आपल्याला लागतात. हे कोकरी म्हणून विलेज आहे आणि खूप सुंदर गाव आहे. हे खूप ऑथेंटिक पद्धतीची इथे कौलारू घरं आपल्याला बघायला मिळत आहेत. आजकाल अशी कौलारू घरं आणि असं गाव खूप आपल्याला रेअरली बघायला मिळतं. सो खूप भारी वाटतंय. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire. आम्ही आता इथे एका व्ह्यू पॉईंटला थांबलोय. ऑलमोस्ट किती 3.5 किलोमीटर आहे अजून 3.5 किलोमीटर माचाळ आहे. तरी मध्ये आम्ही आता व्ह्यू पॉईंटला थांबलोय आणि मी तुम्हाला तो व्ह्यू दाखवते. ये ना. काय म्हणतो, मला गाडीचा नंबर वरनं ना ओळखीची वाटलाच नंबर. तुझीच गाडी नाही. हा व्ह्यू बघा कसला मस्त दिसतो इथनं. त्याच्यामुळे आम्ही इथे आत्ता वाटेत गाडी थांबवली आणि अजून इथनं आम्हाला वरती 3.5 किलोमीटर जायचं आहे माचाळ, म्हणजे त्या ॲक्च्युअल जो माचाळचा स्पॉट आहे तिथे पोचायला. आणि हे ओव्हरऑल तुम्ही ही सगळी जर्नी आत्ता बघितली तर सगळीकडे ग्रीनरी आणि मस्त क्लायमेट, रेनी क्लायमेट आहे. असे क्लाउड्स पण उतरलेत. ही सह्याद्री माउंटन रेंज आहे आणि हे असे त्याच्यावरती ढग उतरलेत मस्त. आणि हा व्ह्यू एक नंबर दिसतो इथनं. ढग उतरले रोडवर. दरड पण कोसळली इकडे दाखवली. ही इथे अशी जराशी दरड कोसळलेली दिसते. इथे ड्रायव्हिंग करताना हां, सावधगिरीने ड्रायव्हिंग करायला पाहिजे. किती अगदी पट्टीचा ड्रायव्हर असेल, सांभाळून ड्रायव्हिंग करायची इथे गरज आहे. पुढे तर आता ऑलमोस्ट आता ना ढग आता रस्त्यावर आले. आंबा घाटाचा फील येतोय.
आलोय आम्ही इथे आधी इथे आणि आता समोरासमोर गाड्या आल्या त्या. आता कसापासून जरा तिकडे घालायला पाहिजे गाडी, थोडी आत खाली उतर. खाली बघ बाप, खाली बघ. फुल फॉगी रोड झालाय, मस्त झालाय. फॉग म्हणण्याच्या ढगच उतरले जायचे, ढगच आहेत ते. पाऊस पण. खूप भारी वाटतंय आम्हाला आता इथे ही जर्नी करताना. बाईकवर इथे माचाळ गावाचा इथे बोर्ड लावलाय, ग्रुप ग्रामपंचायत पालू. म्हणजे इथे माचाळ गाव सुरू आहे. सिंगल रस्ता असल्यामुळे तुम्हाला दिसते की गाड्या थोड्या पुढे मागे घ्यायला लागतात, पण लोक इथे व्यवस्थित सहकार्य करताना दिसत आहेत, पर्यटक पण. आणि इथे बहुतेक वसुली कर आहे, इथे काहीतरी पलू कॅश आहे. काय आहे? टॅक्स आहे. टॅक्स आहे. 3 आहे, लहान त्याचे नाही. हे एंट्री फी घेतली त्यांनी आमची पर पर्सन 10 रुपीज प्रमाणे. विषयाची नाही आहेत. आत्ताच यावर्षी आम्ही लास्ट टाइम आलो होतो तेव्हा असा तो टॅक्स नव्हता, पण स्वच्छता कर असं म्हणून ते ग्रामपंचायतीने ते घेतलंय. म्हणजे ह्याचं कारण पर्यटक येतात आणि त्या पार्किंग स्पॉटला किंवा त्या व्ह्यू पॉइंटला कचरा करतात, त्याच्यासाठी म्हणून त्यांनी तो पर हेड 10 रुपीज घेतलाय ॲडल्ट कडून. क्रिशेचे काही त्याने घेतलेले नाहीत पैसे. क्रिशे काय करतोय? क्रिशे, व्हॉट आर यू डुईंग मॅन? Enjoying. What's the view outside? It's good and total road is foggy and full of greenery. Wow, nice. You are enjoying? Yeah. त्याकडचा रस्ता पण नको. ओके. हे आता आपण माचाळ गावात आलोय आणि इथे आणि बोर्ड इथनं दिसतोय. हा जो विशाळगड असं इथे बोर्ड लिहिलाय, इथनं विशाळगडचा ट्रेक आहे. ट्रेकला लोक इकडनं विशाळगड ट्रेकला इकडनं जातात. आणि हे माचाळ गाव आहे. आणि हे माचाळ विलेज आहे. अतिशय सुंदर गाव आहे हे. काही लोकांना इथे वाटत असेल. ऍक्च्युली रत्नागिरी पासून आपण आता साधारणपणे 50 ते 55 किलोमीटर आलोय. आपण ह्या माचाळ प्लेसला हेवन ऑफ रत्नागिरी म्हणू शकतो. नक्कीच नक्कीच. अरे हेवन ऑफ कोकण. हेवन ऑफ कोकण. या इकडे जेवणाच्या पण सोयी दिसत आहेत. खानावळ, चुलीवरचे जेवण. ते समोर एक शिवांश खानावळ. हे आता नवीन सुरू झालंय. आधी इथे असं हे आम्ही लास्ट टाइम आलो तेव्हा अशी डेव्हलपमेंट नव्हती डेव्हलपमेंट. काय म्हणतो? आता ऍक्च्युली दुपारचे 1:30 वाजले. असं वाटतं ही अशी रम्य सकाळ आहे. 7 ते 8 वाजले. कोकणातलं वातावरण तसं तर इथे समोर दिसतंय. आता आपण हे पार्किंग एरिया मध्ये आलोय. पार्किंग स्पॉटला आपण आलोय. इथे आता लोक आपण ऑलरेडी आलेले दिसतात. आता आपण एक चांगली जागा बघून गाडी पार्क करूया. येस. जास्ती इथे लांब जाण्याचा अर्थ नाहीये, कारण लास्ट टाइम पुढे आलेले लोक पुढे स्लीपरी आहे खूप. इथेच पार्किंग केलेलं चांगलं आहे सगळ्यांसाठी, कारण पुढे जर तुम्ही गेलात तर गाडी स्लिप वगैरे होण्याची शक्यता खूप असते. चिखलणी असतो तिकडे. इकडनं गाडी त्यामुळे आपण इथे आता पार्क करूया गाडी आणि इथनं थोडस पुढे जायला मे बी हरकत नाही का? चालत जाऊया थोडं. इथे आम्ही आता गाडीचं असं पार्किंग केलंय आणि इकडे आता आम्ही असं आपल्याला तिकडे पुढे चालत जायचंय. आपण आत्ता जे या माचाळला आलोय त्याला मिनी महाबळेश्वर असं पण म्हणतात, कारण इथला हा जो हे जे नेचर आहे, हे नेचर खूप म्हणजे हे जे सीन्स आहेत नेचरचे ते खूप फेमस आहेत. त्याच्यामुळे खूप टुरिस्ट इथे येतात आणि लिटरली हे महाबळेश्वर सारखंच आहे. कोकणातलं महाबळेश्वर आपण याला म्हणूया.
हा असा सगळा कच्चा रोड आहे. इथनं आपल्याला असं पुढे पुढे आपण चालत गेलो की असे छान छान व्ह्यू बघायला मिळणार आहेत. इथे कोणत्याही अँगलला तुम्ही बघितलं ना तरी असे खूपच सुंदर सुंदर व्ह्यू कुठेही बघितलं तरी असेच दिसत आहेत. त्याच्यामुळे फोटोशूट जर तुम्ही इथे करायला आलात तर कुठचे फोटो काढू कुठचे नको असं तुम्हाला होईल, इतकं हे भारी आहे. इथे असा उलटा वारा येतोय त्याच्यामुळे त्याचा आवाज बघा कसा वाटतोय तो. अशी प्राकृतिक सुंदरता बघितल्यावर आपल्या मनाला एक वेगळीच शांती मिळत असते, सुकून मिळत असतो. आणि हे कोकणातीलच सगळं मी तुम्हाला जे व्लॉगमध्ये आत्तापर्यंत तुम्ही बघताय हे सगळं कोकणाच्या निसर्गाचं सौंदर्य मी तुम्हाला व्लॉगमधनं दाखवायचा प्रयत्न करते. काय क्लायमेट झाले गाईज, ऑसम, ब्युटिफुल. वाव, पहिली गोष्ट तुम्ही बघताय का पाठीमागे किती, म्हणजे मला स्पीचलेस झाली आहे मी. इतकं भारी लाजवाब क्लायमेट आणि जे काय नेचर दिसतंय ना, स्पीचलेस. दिस इज गाईज चेरी ऑन द टॉप ऑफ माचाळ स्पॉट. हा जो वॉटरफॉल आहे हा वारा आला की खालनं वर रिव्हर्स जातो. सो आपण बघूया. तुम्हाला दिसतंय का पाणी उलट वर जातंय, रिव्हर्स, उलटा वॉटरफॉल. वाव, प्युअर मॅजिक. पाणी ना रिटर्न जाते किंवा एअर पकडते आणि ना तिकडे त्यांनी त्याला बॉटल लावून ठेवली इथे मगाशी पूर्ण क्लाउड्स उतरले होते. आता इथे बऱ्यापैकी तुम्ही बघताय तर पूर्ण क्लिअर झालं आहे आता क्लायमेट. इथे असंच असतं, बघाल तर क्लाउडी, बघाल तर क्लिअर. म्हणजे एकेका मिनटाला 2-2 मिनटाला क्लायमेट असं चेंज होत असतं. सो अमेझिंग. हा एक व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. फ्लाइंग क्लाउड्स, ढग पुढे पुढे सरकत आहेत वाऱ्यावरती आणि बघायला ते खूप लाजवाब वाटते. वाव. एकदा मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते माचाळचा. हे असं सगळं आहे इकडे, फुल ऑफ नेचर. नॉट ओनली नेचर, ऑसम नेचर, फुल ग्रीनरी. आणि तुम्ही जेव्हा इथे विजिट कराल ना तेव्हा अजिबात, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की इथनं अजिबात जाऊ नये, इथेच थांबावं. इतकं हे भारी
आहे इथलं नेचर. आत्ता आम्ही इथे आलो आहे आणि आम्ही ऑलरेडी एक्सपिरियन्स करतो आहे. तुम्हीसुद्धा या आणि नक्की हे एक्सपिरियन्स करा. जेव्हा केव्हा मी तुम्हाला हे असे ट्रॅव्हल व्लॉग दाखवायचा प्रयत्न करते ना, त्यातून मला हेच सांगायचं असतं की जेव्हा केव्हा आपण असं प्राकृतिक सुंदरता, प्राकृतिक आपण त्याला ब्युटी म्हणूया, त्याच्यामध्ये जेव्हा आपण असे फिरायला येतो ना, तेव्हा एक वेगळंच आपलं माइंड एक रिफ्रेश तर होतंच आणि एक वेगळा सुकून आपल्या पूर्ण माइंडला मिळत असतो. म्हणजे माझा तर हा नेहमीचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळे मी सुंदर सुंदर ठिकाणी एक्सप्लोअर करायला मला आणि माझ्या फॅमिलीला खूप नेहमीच आवडत असतं. आणि अशीच सुंदर सुंदर ठिकाणं कोकणातली तुमच्यापर्यंत पोचवण्याचा हा आमच्या यूट्यूबच्या व्लॉगमधनं खूप असा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. नक्की आमच्या PR कोझी कॉर्नर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर, लाईक आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका. तर इथे वाटेत माचाळला जाताना इथे मुचकुंदी मंदिर म्हणून आहे आणि इकडे त्या मुचकुंदी मंदिरला जायचा हा रस्ता आहे. पण आता वेळेअभावी आम्ही काही तिकडे जात नाही आहोत. मुचकुंदी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मुचकुंदी नदी आहे, त्या नदीवरनं या देवळाचं नाव किंवा असं काहीतरी पडलेलं असावं. तर तुम्ही पण तिकडे नक्की विजिट करू शकता. अशा या ब्युटिफुल नेचरच्या नोटवरती मी आता तुम्हाला इथेच बाय बाय करते आहे की तुम्ही या माचाळ स्पॉटला नक्की विजिट करा. एस्पेशली जो मी मगाशी तुम्हाला रिव्हर्स वॉटरफॉल दाखवला, तो इथला चेरी ऑन द टॉप आहे. त्याच्यासाठी लोक इथे जास्ती येतात ते बघायला. आणि ऑफकोर्स नेचर तर आहेच. तर हा माचाळचा व्लॉग आता इकडे एंड होतोय. तर एंड पॉईंटला मी सांगेन की प्रत्येकाने नक्की व्हिजिट करा, असा हा पॉईंट आहे. प्रत्येक कोकणातल्या माणसांनी, असं कोकणातल्याच नाही, कोणी इथे येऊन मजाच येणार आहे. ऑफकोर्स हे हेवन ऑन द अर्थ किंवा हेवन ऑफ द रत्नागिरी किंवा हेवन ऑफ कोकण आपण म्हणू शकतो. बरोबर ना कृषे? कसं वाटलं तुला कृषे? खूप मस्त आहे. जेव्हा आम्ही एकदम टॉपला आलो तेव्हा खूप अशी थंडी होती आणि फुल फॉगी होतं. सो खूप मस्त होत आहे. फक्त एकच आज गोष्ट नाहीये, म्हणजे आज पाऊस नाहीये, कुठेच पाऊस नाही. रत्नागिरीत पण पाऊस नाही, इथे पण पाऊस नाहीये. पण पाऊस नसल्यामुळे आम्हाला थोडा पडला, थोडा पडला पाऊस, पण पाऊस नसल्यामुळे आम्हाला व्लॉगिंग करायला जरा बरं वाटलं. कारण का इथे पूर्ण असं मडी होतं, लोक पुढे गाड्या घालतात आणि त्या गाड्या स्लिप होतात. आम्ही ऑफकोर्स गाडी आमची कार पार्क केली पार्किंगमध्ये. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे लास्ट टाईमपेक्षा इथे आता थोडी हॉटेल झालेत. वाटत येताना 3 हॉटेल आणि इथे वरती हॉटेल आहे. पण त्यांना ऑर्डर तुम्ही यायच्या आधी तिथे द्यावी लागते. मे बी आता आम्ही रत्नागिरीत जाऊनच जेऊ. सो थँक्यू फॉर वॉचिंग. कीप सबस्क्रायबिंग अँड कीप शेअरिंग. थँक्यू व्हेरी मच. बाय गाईज. बाय बाय. टेक केअर.